प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत। हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत। आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्री रामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती। व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंच तसे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही जो व्हिडिओ बघितलेला आहे तो आपल्या प्रपंच परिवाराच्या कार्याचा व्हिडिओ आहे। यातून फक्त आपल्याला हेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं सगळ्यांपर्यंत की आपलं कार्य अजूनही सुरू आहे, पुढेही सुरू राहणारच आहे। तेव्हा जे शक्य आहे ते योगदान नक्की द्या। जीपे, फोन पे क्रमांक तुमच्याकडे आहेतच। चला आता मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करूया। मध्ये आम्ही 2 व्हिडिओ केले ते नुकतेच या आठवड्याभरातलेच आहे। युनुस शेख या व्यक्तीचे, हा युनुस शेख नावाचा व्यक्ती जो आहे हा जितेंद्र आव्हाड यांचा 25 वर्षांपासूनचा मित्र। या युनुस शेखचीच भीती दाखवत, ह्याचाच धाक दाखवत जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईमध्ये आपलं वजन वाढवलं। यांच्या नावानं लोकांना धमक्या दिलेल्या आहेत, यांच्याच नावानं मतांची भीक मागितलेली आहे। मात्र महानगरपालिका निवडणुकींच्या दरम्यान युनुस शेख यांच्या मुलीला तिकीट हवं होतं, सेहर शेखला, ते जितेंद्र आव्हाडांनी दिलं नाही। त्याचा राग या युनुस शेखला आला आणि त्याने अख्खं मुंबईमधलं जे पॅनल आहे उमेदवारांचं ते MIM कडे सोपवून टाकलं आणि ते सगळे निवडून आले। आव्हाड तोंडावर पडले। आव्हाड तोंडावर पडल्यानंतर सेहर शेखनं विजयी सभा घेतली। त्या विजयी सभेमधलं तिचं एक वाक्य प्रचंड गाजलं, कैसा हराया, ते व्हायरल झालं। अनेकांच्या मोबाईलमध्ये ते लोकांनी बघितलं। पण त्याच्याच नंतर अजून एक वाक्य ती सेहर शेख बोलून गेली, त्याकडे अनेक जणांनी दुर्लक्ष पण केलं किंवा कदाचित तिथपर्यंत ते पोहोचले सुद्धा नसाल। तर ते वाक्य काय आहे? तर ते वाक्य असं होतं की अगली बार पूरा सिटी को ग्रीन कर देंगे, म्हणजे सगळ्या शहराला आम्ही हिरवं करून टाकू पुढच्या टर्म मध्ये। ह्यावर नवनीत राणा यांनी एक कमेंट केली की हा हिंदुस्थान आहे, इथे हिंदू राहतात आणि इथे भगवाच चालेल, असं नवनीत राणा बोलल्या। त्याच्यानंतर मग काही हिंदुत्ववादी पुढे आले आणि सेहर शेखला झापायला लागले। झापलं सेहर शेखला। त्यानंतर सेहर शेखला सुद्धा जाणवायला लागलं की आपण नको त्या विषयाला हात घातलेला आहे आणि तिने नंतर काय केलं हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा। कैसा हराया मध्ये संपूर्ण हिरवा रंग मी पसरून टाकेल, त्याचा अर्थ काय? देखो, मैं आपको एक चीज बताती हूँ। मेरे हाथ में फिलहाल आपको 2 धागे दिखेंगे, एक भगवा, एक हिरवा। मध्ये संपूर्ण हिरवा रंग मी पसरून टाकेल, त्याचा अर्थ काय? देखो, मैं आपको एक चीज बताती हूँ। मेरे हाथ में फिलहाल आपको 2 धागे दिखेंगे, एक भगवा, एक हिरवा। बस हवा निकल गई। तर सेहर शेख काय बोललेली होती की अब अगले टर्म में सब ग्रीन कर देंगे, पुढच्या टर्मला सगळं हिरवं 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 गवू टाकू। नवनीत राणा आणि काही हिंदुत्ववादी नंतर सटकले आणि ते आक्रमक झाले। त्यांनी ठणकावलं की हा देश हिंदूंचा आहे आणि इथे भगवाचा चालणार। मग सेहर शेखनं दाखवून दिलं की देखो, मैंने एक ग्रीन पहना है और मैंने एक भगवा भी पहना है। नाक घासावंच लागलं। हे कशामुळे घडलं मित्रांनो? कारण काही जण जे आहेत स्वाभिमानी, त्यांनी या सेहर शेखच्या वक्तव्यावर
आक्षेप नोंदवला आणि कडकडीत आक्षेप नोंदवला. कुठेतरी युनुस शेख, सेहर शेख यांना एक गोष्ट जाणवली असावी की केंद्रामध्ये तिकडे वर भगवा फडकलेला आहे, इकडे विधानसभेवर महाराष्ट्रात भगवा फडकलेला आहे, मुंबई महानगरपालिकेसह 22 महानगरपालिकांवर भगवा फडकलेला आहे. ताकद वाढली आहे या लोकांची. अशामध्ये पंगा घ्यायला नको असा विचार कदाचित केला असेल, किंवा कदाचित असंही असू शकेल की सेहर शेखचं हे वाक्य बॅकफायर झालं असेल किंवा बुमरँग होणार असेल. कारण युनुस शेख हे जितेंद्र आव्हाड यांचे नजीकचे कार्यकर्ते किंवा मित्र जो 25 वर्षांचा. असं म्हणतात की जितेंद्र आव्हाड यांचे अनेक व्यवहार हे युनुस शेखच बघत होते. आता बघत नाही, आता भांडणं झाली दोघांची. आता तर युनुस शेख जाहीररित्या शिव्या सुद्धा देतात आव्हाडांना, लाथा घालीन तुला असं म्हणतात. मग कदाचित युनुस शेख यांना याची जाणीव झाली असावी की राज्याचा गृहमंत्री थोडासा डेंजरस आहे, हे असले वक्तव्य सहन केले जाणार नाहीत. उद्या चालून जर इन्क्वायऱ्या लागल्या तर आपण आव्हाडांसोबत जे कृष्णकृत्य केलेले आहे ते बाहेर येतील. काहीही असू शकतं. त्याशिवाय अशी उपरती होणं शक्य नाहीये. काहीतरी मेजर घडलंय तिथे. एक तर ह्यांना उपरती झालेली आहे, किंवा मग यांना जाणीव झालेली आहे की आपण अजून ताकदीने तितके वाढलेलो नाही आहोत, आपण संख्येने तितके वाढलेले नाही आहोत, याची जाणीव झाली असेल. पण एक गोष्ट यामध्ये विचार करण्यासारखी मित्रांनो, लक्षात घ्या, यांचे फक्त त्या एरियामध्ये 4-5 नगरसेवक निवडून येतात आणि हे म्हणतात की पुढच्या वेळी आम्ही सगळं हिरवं करून टाकू. ओवेसी, त्याचा भाऊ अकबरुद्दीन ओवेसी, हा म्हणतो 15 मिनिट में पुलिस हटा के देखो फिर देखो हम क्या करते. ही यांची भाषा. यावर 1-2 व्हिडिओ आधीच केले ना आम्ही, जे आपण सहिष्णू, संवेदनशील, मायाळू, दयाळू, आपण लगेच शिरखुर्मा जर दिला तर खायला जातो, आपल्या घरी जेवायला बोलवतो. करा, भाईचारा असणं गरजेचं आहे. भाईचारा गरजेचा आहे, पण सावध राहणं, सतर्क राहणं सुद्धा गरजेचं आहे. लँड जिहाद उगाच नाही वाढलेला. महाराष्ट्रातले असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या घरादारावर, शेतावर वक्फ बोर्डाने दावे ठोकलेले. कर्नाटकमध्ये तर असे 2000 आहेत. हळूहळू हे सगळं वाढणार. हाच इशारा द्यायचा होता का सेहर शेखला की पुढच्या वेळी सगळं हिरवं करून टाकू म्हणून? मित्रांनो, काही गोष्टी अत्यंत गांभीर्याने बघायच्या असतात. त्यातलाच हा प्रकार आहे. आज जरी सेहर शेखनं माफी मागितलेली असेल तरी सुद्धा तिच्या मनामध्ये जे विष आहे ते इतकं लवकर संपेल का किंवा जाईल का? बरं, ते जे वाक्य ती उच्चारली, कैसा हराया, अनेकांना असं वाटलं की हे फक्त आणि फक्त जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी होतं. नाही, हे तुमच्या आमच्यासाठी सुद्धा होतं. त्याचं कारण आहे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे जे महाराष्ट्रातले तगडे राजकीय नेते म्हणवले जातात किंवा मीडिया म्हणतो यांना, असं ह्या दोघांची नगरसेवकांची संख्या मिळून सुद्धा हे ओवेसींचे, MIMचे महाराष्ट्रामध्ये जेवढे नगरसेवक निवडून आलेत ना, त्यांना सुद्धा क्रॉस करू शकत नाहीत. उद्धव ठाकरे तर हिरवेच झालेले आहे. उबाठा गटामध्ये तर हिरवळच पसरलेली आहे सगळी, नो डाऊट. पवारांनी सुद्धा आतापर्यंतचा राजकारणामध्ये रंगुल चालनच केलेलं आहे सगळं यांचं. आव्हाडांनी तेच केलं, पण ते आता बॅकफायर झालंय. त्यांना पुढची निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आता, की आपण मतदानाला बाहेर पडलेलो नाही, नाहीतर अजून आपले आणखी नगरसेवक निवडून आलेस. शिरकाव यांचा राजकारणामध्ये झालेला आहे. आपल्या संविधानाने, लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. पण मतदारांनी सुद्धा मत देताना थोडा विचार करणं गरजेचं आहे की नाही? तेव्हा मित्रांनो, अशा गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
अशा गोष्टींकडे गांभीर्यानेच बघा, थोडा विचार करा. भविष्य काय असू शकतं? उद्या जर सगळं हिरवं झालं तर भविष्य काय असू शकतं? तो इशारा फक्त आवाडांसाठी नव्हता. कैसा हराया हा भाजपसाठी सुद्धा होता, सेनेसाठी सुद्धा होता आणि पवारांसाठी सुद्धा होता. कैसा हराया. त्या पट्ट्यामध्ये बघा तुम्ही किती नगरसेवक आलेत. मुंबईमध्ये त्यांचे नगरसेवक निवडून येतात. छत्रपती संभाजीनगरला आलेले कितीतरी. छत्रपती संभाजीनगरला AIMIM हा पक्ष 2 नंबरचा पक्ष आहे. विरोधी पक्षात बसतायत ते आता. ते तर छत्रपती संभाजीनगरच्या मतदारांना सद्बुद्धी सुचली आणि भगवा फडकतोय आता महापालिकेवर. नाही तर तिथं सुद्धा कैसा हाराया म्हणत चंद्र असलेला झेंडा लावला असता यांनी. तेव्हा मित्रांनो, हा जो इशारा आहे हा फक्त आवाडांसाठी नव्हता, हा अनेकांसाठी होता. हेच सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करायचा होता, म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. सुरुवातीला तुम्ही आपल्या प्रपंच परिवाराचा जो व्हिडिओ आणि फोटोज बघितले ते आपल्या परिवाराच्या कार्याचे आहे. साहजिकच आपल्या समाजातील जे सहिष्णू संवेदनशील दाते आहे, जे त्यांच्या परीने त्यांचं योगदान देतात, त्या योगदानामुळे महाप्रपंचची टीम आपापले पैसे टाकून हे सगळे कार्य करत असते. अनेक वेळा निधी अभावी पदरचे पैसे पण टाकावे लागतात, पण तेव्हा आम्ही विचार करत नाही. त्याचं कारण आहे समाजाचा घटक आहोत, समाजासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे, म्हणून हे कार्य सुरू आहे. आता जसं आपण फोटो बघितलं की आपण अन्नाचे किराणाचे किट्स वाटले, तसेच किट्स परत वाटायचे. जसं त्या शेतकऱ्याची मदत केली होती घर बांधायला, परत करायची. त्याच्या लेकरांच्या शिक्षणाची सोय करायची, गणवेश बूट वगैरे वगैरे वगैरे. कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या औषध उपचारांची सोय आली, त्यांच्या नातेवाईकांच्या 2 वेळच्या जेवणाची सोय करायची. यंत्रणा खूप मोठी आहे मित्रांनो. त्यामुळे निधीची कमतरता पडू नका, सहकार्याची कमतरता पडू देऊ नका. तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान देता येऊ शकतं ते नक्की द्या. जीपे फोनपे क्रमांक तुमच्या समोर आहे. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर फक्त त्याचा एक स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची डिजिटल पावती आम्हाला बनवून तुमच्यापर्यंत पोहोचची करता येईल. तेव्हा वाट बघत आहोत आम्ही सुद्धा आणि ते गरजू सुद्धा. रामाचं नाव घ्या आणि या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. आजचा व्हिडिओ इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्री राम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम.